नमस्कार मित्रांनो, आज आपला सुट्टीचा दिवस आहे आणि आज आपण डोंगरची काळे महिना म्हणजेच करवंद खायला बाहेर जाणार आहोत रानात. तर आज काय काय होणार आहे ते मी सगळं सविस्तर तुम्हाला दाखवतो. तर चला आता पटापट आपण तयारी करून घेऊया. आता बघू शकता तुम्ही आपली तयारी काय काय आहे. आजची आपली काही खूप तयारी नाही आहे. फक्त पाण्याचे 2 बॉटल आहेत, त्या पटापट बॅगेत भरून घेऊया. आणि आपली मेन गोष्ट म्हणजे टोपी आपल्याला खूप महत्त्वाची आहे. टोपी घालून घेऊया. पहिले पाणी बॉटल भरून घेऊ. अरे यार, सेल्फी स्टॅक विसरलो. सेल्फी स्टॅक तर आपला खूप महत्त्वाचा आहे. पहिले आपण सेल्फी स्टॅक आता आतमध्ये टाकूया. आणि झाली आपली तयारी. चला पटापट चप्पल घालूया आणि शिडीने 1-2 करत खाली जाऊया. चला झाली चप्पल घालून 1-2 चला खाल्ले. आता पोचतोय आपण लगेचच. ओके आपण पोचलोय आता गेटवर. आणि चला आपला आजचा प्रवास सुरू. पहिले आपण वेशाईचं दर्शन घेऊया आणि नंतर प्रवासाला सुरुवात करूया. चला आपलं वेशाईचं दर्शन झालं आहे आणि आपण निघालो. आता आपल्याला काही इथंच रिक्षा भेटणार नाही, आपल्याला रिक्षा स्टँडला जावं लागेल. आणि आपण रिक्षा स्टँडला पोचलो आहे आणि रिक्षा पूर्ण भरलेले आहे. आता दुसरी रिक्षा भरायला उशीर होईल, त्याच्यामुळे आपण पुढे जाऊन थांबूया. एखादी रिक्षा भेटते काय बघूया. तर पुढे थोडं आपण जाऊन थांबलो तर रिक्षा लवकर. आपल्याला रनिंगवाले रिक्षा पकडायचे. तर आता रिक्षा पण थांबत नाही अजून. बघूया आता रिक्षा भेटले की लगेचच आपण पाण्याच्या टाकीपर्यंत तिथून करवंद खुडायला जाणार आहोत. हाय, आपल्याला रिक्षा मिळाली आहे आणि आपण निघालो आहे. तर बघू शकता तुम्ही हा जो डोंगर आहे, ह्या डोंगरावर आपल्याला करवंद काढायला जायचं आहे. आणि थोड्याच वेळात आपण जो आपला आजचा टार्गेट आहे तिथं पोचणार आहे. तिथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. मित्रांनो, आपण पोचलो आहे. आता आपल्याला इकडं आतमध्ये जायचं आहे. तिकडं आपल्याला काळी मैना भेटणार आहे डोंगरची. आणि आपण मागच्या वेळेस तिकडे गेलेलं. तर चला आता आपण जाऊया आणि किती करवंद भेटत आहेत ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. मित्रांनो, फायनली आपण पोचलो आहे आपल्या डोंगरच्या काळ्या मैन्याच्या शोधात. आणि आपल्याला एक भरपूर मोठं झाड पाहायला मिळालं आहे. जसं आपण लहानपणी सूरपारंबी खेळायचो त्या पद्धतीचं हे झाड आहे. खूप मोठं आहे. तर चला त्याच्यावर थोडा आनंद घेऊया. बघू शकता तुम्ही हे झाड किती मजबूत आणि मस्त आहे. लहानपणी आपण अशा झाडावर खूप वेळा खेळलो आहे आणि याच्या ज्या फांद्या आहेत त्या खूप मजबूत आहेत. तर लहानपणी आपण सूरपारंबी खेळताना अशा झाडावर आकळे मोकळे फिरायचो. तर त्याच्या फांद्या आहेत त्याच्यावर आपण धावत फिरायचो. पण आता आपल्याला काय धावत फिरायला जमणार नाही. आपण त्याच्यावर अलगदपणे फिरू शकतो. तर चला झाडावर पहिले चढून घेऊया. खूप दिवसापासून आपण झाडावर चढलो नाही. तर आत्ता आपण पहिले कॅमेरा सेट करून ठेवूया आणि चढण्याचा प्रयत्न करूया. चप्पल पहिले काढून घेऊया कारण की आपल्याला आता चढायचा एवढे सराव नाही आहे. आणि नंतर मग कुठं ग्रीप भेटते का बघूया पकडायला. बऱ्यापैकी ग्रीप भेटले पकडायला. आता आपण वरती चढूया. थोडासा अजून प्रयत्न केला की आपण वरती आरामात चढू शकतो आहे. आता एक हात वरती घेऊन पकडण्याचा प्रयत्न करू. चांगली ग्रीप भेटली की आपण वरती पोचलोच समजा. ऑलमोस्ट आपण वरती पोचलो आहे आता आरामात. आणि आता आपण थोडं वरती जाऊन थोडा बसूया 2 फांद्यांच्या मध्ये. तर थोडा अजून वरती येऊया आणि ह्या जो 2 फांद्या आहेत इथं थोडा जाऊन आपण आराम करूया. आणि थोडा खालचा जो नजर आहे त्याचा आनंद घेऊया. आणि नंतर मग आपण फांदीवर फिरायला सुरुवात. तर बघू शकता तुम्ही आपण एकदम सुखरूपरित्या मस्त येऊन बसलो आहे आणि भारी वाटतं इथं बसून. थोडी मजा पण वाटते. आता चला आपण त्या फांदीवर थोडे फेरफटका मारू. आपण जसं लहानपणी धावत फिरायचो तसे आपल्याला धावत फिरायला तर जमणार नाही, पण अलगदपणे आपण आरामात जाऊ शकतो आहे. तर बघा आणि
थोडंसं आपण पुढं जाऊन रिटर्न येणार आहोत. हाय, थोडं पुढं जाऊया. आणि पुढे खूपच पातळ फांदे आहे, त्याच्यामुळे आपण इथूनच रिटर्न जाऊया. तर चला आता आपण रिटर्न जाऊया परत. 1 2 हाय, 1 2 करत जाऊया. 1 2 1 2 1 2 1 2 1 2 ला पोचलो आपण. तर चला आता आपण फिरून तर झालं आहे, आता खाली उतरूया हळूहळू. आणि अरे, आपला जो सेल्फी स्टिक आहे तो बँड झाला आहे, थोडा आपण सरळ करूया. जशी उडी घेतली तसा सेल्फी स्टिक खाली गेला. तर चला आता पूर्ण सेल्फी स्टिक ओपन करू आणि इथून खाली जाऊया. आपण उडी घेतली की सेल्फी स्टिक खाली जातो आहे. तर बघूया आता इथं सेल्फी स्टिक परत खाली जातो आहे का. आणि हळूहळू आता इथला टप्पा आपला झाला. हो, चलो आता इथून एक खालीचा टप्पा, आपण खाली उडी घेणार आहोत. तर आपण उडी मारली तर परत सेल्फी स्टिक खाली जाईल असं वाटतंय. आता बघूया. परत गेला सेल्फी स्टिक खाली आपला. तर ओपन करूया. आजच्या ह्या झाडावर चढून खूप मजा वाटली आणि जी गावची फिलिंग आहे ती आज ह्या झाडावर चढून वाटली आणि गावाला गेल्यासारखं वाटलं. खूप मजा आली ह्या झाडावर चढून. तर चला आता आपण मित्रांनो, अशी एक आठवड्यानंतर आपल्याला सुट्टी येते. त्याच्यामुळे सुट्टीचा दिवस आपण पूर्ण मजेमध्ये घालवतो आहे, पूर्ण गावची फिलिंग घेतो आहे. तर आता इथं आपलं झाडावर बागडणं किंवा झोका घेणं करून झालं आहे. आता आपण ज्या कामासाठी आलो आहे करवंद खायला, आता त्या करवंद खायला जाऊया. तिकडे थोडं आतमध्ये, इकडे जवळच करवंद नाही, तिकडे थोडी खाली आहेत भरपूर करवंद, तिकडे जाऊया. तर तिथला व्हिडिओ मी लगेच दाखवतो आहे तुम्हाला, तिथला व्हिडिओ लगेच शूट करतो आहे. तर चला, आजूबाजूला सगळ्या करवंदीच आहेत, पण आपल्याला गोड आणि थोडी रसाळ करवंद बघायचे आहेत. तर बघू आपल्याला कोणती आता गोड करवंद भेटते ती. इथं समोरच मस्त फुल भरलेली करवंद आहे, दाखवतो आहे मी. पण गोड आहे आंबट आहे काय माहीत नाही, तर दाखवतो आहे मी. मित्रांनो, बघू शकता तुम्ही, पूर्ण करवंद काळीकुट्ट झाली आहेत आणि भरपूर प्रमाणात पिकलेली आहे. तर आपल्याला आता पहिले आपण टेस्ट करूया करवंद कशी गोड आहेत की आंबट आहेत. तर सगळे करवंद पिकलेले आहेत आणि पूर्ण काळी काळी झालेले आहेत. अरे यार, आंबट करवंद भेटली. तर आपण आता चला शोधत पुढे जाऊया. ही करवंद आपल्याला नाही घ्यायची, आंबट आहेत. तर आता पुढची करवंद शोधत पुढे जाऊया. तर चला मित्रांनो, आपण करवंदासाठी आलेलो, पण आपली जांभळं भेटलीत. बघू शकता भरपूर जांभळं आहेत. तर आता आपण पहिले जांभळांची मजा घेऊ आणि नंतर मग करवंद. बघा तुम्ही, पहिले आपण जांभूळ खाऊन बघूया कसे आहेत ते चवीला. भारी आहेत. तर आता आपण पहिले जांभळंच खुडूया. करवंदाचा प्लॅन कॅन्सल. आपल्याला आता जांभळं भरपूर प्रमाणात भेटलेत, तर आता आपण जांभळंच सगळी खुडून घेऊया. आजचा प्लॅन जांभळांचा.
नमस्कार मित्रांनो, आज आपण जंगलात डोंगरची काळी मैना करवंद खायला आलेलो आणि आपण थोडीफार करवंद पण खाली, पण आपल्याला जांभळं मस्त भेटलीत. आता जो गावाला जाऊन आनंद होतोय आणि जी गावाची फिलिंग येते ती आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण अनुभवली आणि खूप मजा केली. घरातून निघालं की कामावरून आलं की घरी, जी आपली रोजची रुटीन आहे त्याच्यात एक दिवस थोडा वेगळेपणा आणायला असा फेरफटका मारतोय मी आणि खूप भारी वाटतंय. म्हणजे असं बाहेर जाऊन थोडा म्हणजे मनाला एक आनंद वेगळाच होतोय. तुम्ही जर निसर्गप्रेमी असाल आणि तुम्हाला जर आठवड्याची एक सुट्टी भेटत असेल तर असा निवांत फेरफटका नक्की मारा. तर आत्ता आपण परतीचा प्रवास करूया, कारण 11 वाजलेत आणि ऊन वाढलं आहे. तर आता आपण डायरेक्ट रूमवर जाऊया.